आज सकाळपासून ना कोणत्याच कामाला मुहूर्त लागलेला नव्हता, कारण ना आज माझी तब्येतच बरी नव्हती. संध्याकाळी उठली, किचनमध्ये आली, जेव्हा एक ग्लास पाणी पिलं तेव्हा कामाची सुरुवात केली. सर्वात आधी तर भांडी पडलेली होती, खूप सारी लावायची, ती लावून घेतली. मग गॅस वगैरे पुसून ना स्वयंपाकाची सुरुवात केली, कारण आज त्यांचा उपवास होता आणि ते दिवसभर घरीही नव्हते. त्यामुळे पटकन पनीर ग्रेव्ही बनवायला घेतलं आणि दिवसभर मला बरं वाटत नव्हतं, त्यामुळे मी काही जेवणच बनवलं नाही. परीसाठी टिफिन करून दिला होता आणि मी थोडंसं असंच बाहेरचं खाल्लेलं होतं. सर्वात पहिले कांदा टोमॅटो भाजायला घेतला ग्रेव्हीसाठी आणि सोबत पिठाचा गोळाही लावून घेतला होता. पटकन स्वयंपाक करायची माझी खूपच घाई होऊन गेली होती आणि खरंच भूकही खूप जोराची लागली होती. मेडिसिन घेतली होती, त्यामुळं मला असं वाटते मला असं काहीतरी होत होतं. मग मी पनीर ग्रेव्ही बनवायला घेतलं आणि पनीरमध्ये ना मी कच्चंच पनीर टाकते, मला फ्राय अजिबात आवडत नाही. हे पनीर खूप सॉफ्ट आणि मलाईदार लागतं, त्यामुळे सोबत पोळ्याही लाटून घेतल्या पटापट आणि मग आम्ही सर्वांनी मिळून जेवण केलं. जे काही बनवलं होतं ना ते खरं खूपच छान झालेलं होतं. खूप आवडीने खाल्लं परीनी आणि सर्वांनीच. मी पण थोडंफार खाऊन घेतलं, कारण मला नंतर अजूनही मेडिसिन घ्यायची होती आणि आपलं ना नुसतं खाऊनच भागत नाही हो. बाकीचं काम आजारी असो किंवा काय करावंच लागतं, कारण हे सर्व कामं ना आपण जेंट्स मंडळींना सुद्धा करू देऊ शकत नाही, कारण हे लेडीजचं काम आहे, ते लेडीजलाच चांगलं वाटतं असं तर मला वाटतं. त्यानंतर ना सकाळपासूनचा जो काही आपण चहा पाणी वगैरे थोडंफार घेतलेलं, जे काही डबा वगैरे बनवलेला, तेव्हापासूनची माझी भांड्याचा ढीग जशाला तसा पडला होता, तो आवरला. नंतर किचनचं काम आटपून बेडरूममध्ये आले. कपड्यांचा राडा बघू शकता तुम्ही, सकाळपासून काढलेले ते सुद्धा बेडवर तसेच लोळत होते. मग ते सर्वांच्या घड्या करून घेतल्या. त्यानंतर आम्ही थोडे चालत चालत बाहेर निघून आलो, कारण थोडं मेडिकलमध्ये आम्हाला मेडिसिनही घ्यायची होती, त्यामुळे आम्ही बाहेर आलो. मग मेडिकलमध्ये आलो, जे काही घ्यायचं ते घेतलं, बाहेर आलो आणि काही खाल्लं नाही असं तर होणार नाही. म्हणजेच परीला खायची होती डेअरी मिल्क, मग तिने डेअरी मिल्क घेतली. खात खात घरी निघालो. आल्यानंतर थोडासा मी आणि माझी फ्रेंड ऋतूनी आम्ही छान असा नाईट वॉक केला. चला मग फ्रेंड, बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.